तर अशा प्रकारे रामभाऊ दिगंबर भाऊ आपण आता आहोत करामाईमध्ये. लॉर्ड खंडोबा यांची माता त्या सह्याद्री पर्वतातून वाहत येते. तिकडे बरेच मोठे पर्वत आहेत शिवाजी महाराजांच्या गेल्याची, येण्याची, जाण्याची आणि स्वतः खंडोबाची येण्या जाण्याची चिन्ह आहेत तिथे सापडलेली. पण असंख्य पर्वत आपल्याला त्या ढगाळ वातावरणामुळे दिसत नाहीत. आणि इकडे बरीचशी गावं आहेत समोर. इकडे माझ्या मागे पण गाव आहेत, समोर पण गाव आहेत, पुष्कळ गाव आहेत तिथे. पण वातावरण इकडून पावसाचं इकडून वातावरण आहे बघा. ढग वगैरे कसे व्यवस्थित एकदम ढगाळलेले आहेत. पण इकडे पावसाचं प्रमाण फार कमी असतं, कारण की निसर्गाचा रूल पुण्यासाठी वेगळा आहे, नाशिकसाठी वेगळा आणि मुंबईसाठी वेगळा. ओके. तर इथे समोर बरीचशी माणसं कीर्तन वगैरे करतात बघा, दिसतंय का समोर? तर त्या कीर्तनातून ते परमेश्वरी शक्ती जागृत करत असतात बघा. आणि हेच नेमकं आपल्या पूर्वजांनी जी सेटिंग केली होती ती आपल्याकडून होत नाही आहे बघा. समोर दिसतंय ते पूर्णपणे क्लिअर. ते लोक असंख्य प्रकारची भजनं वगैरे, देवाचे असे 5 नामाची जागरण वगैरे करतात समोर. आता आपण त्या लोकांमध्ये जाऊन मिक्स होणार आहे आणि एक आदर्श पुढच्या पिढ्यांसाठी तयार करणार आहे. ओके. आता याच्यातून असं प्रबोधन आहे की लॉर्ड खंडोबा हे अतिशय उच्च शिवशंकराच्या अवतारयुक्त असं 12 मल्हारापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण दैवत आहे. आणि स्वतः भोलेनाथांनी घेतलेला हा एक अतिदिव्य अवतार आहे. तर आपण देवाची कुठलीही व्याख्या करू शकत नाही, कारण की परमेश्वर हा सर्वसिद्ध आणि अतिशय जाज्वल्य असतो. तर आपणही त्याची लेकरच आहोत. जरी आपण सिद्ध पुरुष असलो तरी आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत, त्यामुळे आपण या करामाईत परत येऊन बसलो आज. ओके. आणि मम्मीने सांगितलेल्या दृष्टांतापैकी हा तलाव एक आहे. आता ह्या तलावाचं आपल्याला काही जागरण गोंधळ करणाऱ्यांनी रस्ता दाखवला आहे आणि आपल्याला पूर्वी खंडोबाने केलेल्या साक्षात्कारात आज तो साक्षात्कार आपल्याशी मेळ खात आहे. ओके. म्हणून अक्कलकोट स्वामींच्या कृपेने आजपासून त्याचा आपण रस्ता चालू केला आहे. आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण आपण देवाची अथांग भक्ती कुठेही कमी पडून देत नाही. ओके. आणि थोड्याच वेळाने आपण त्या शहरात जाऊन तिथे ती दोन्ही गड पार करणार आहे. भानुबाईचा गड आणि वरती म्हाळसा आईचा गड आणि तो समोरचा भैरवाचा गड. ओके. त्याच्याशिवाय आपण जेजुरी सोडणार नाही आता. ओके. जय शिवशंकर, जय स्वामी समर्थ. अलख निरंजन गुरुदेव दत्त.